महाराष्ट्र फ्रेंड्स. तर आज आहे रविवार आणि मी चालले पेंटिंग करायला. बऱ्याच वेळेला विचार करते की आउटडोअर पेंटिंग करायला जायचं. खूप स्पॉट पण दिसतात आजूबाजू, पण होत नाही. घरातली सगळी कामं सगळं. पण आता म्हटलं ठरवलं आज जायचं. माझी थोडी तब्येत पण ठीक नाही आहे, खूप सर्दी झाली आहे मला आणि कोरडी सर्दी असल्यामुळं डोकं खूप दुखतं. मग तर म्हटलं आता चला आज काही झालं तरी आज सगळा सेटअप घेतला आहे. पाठीवरती आहे तसं खेकड्याचं म्हणतात ना, बिराड पाठीवर, तसं आमच्या आर्टिस्ट लोकांचं बिराड पाठीवर असतं. सो आता मी स्पॉट आज पहिला आपण गणपती बाप्पाच्या मंदिरात चालले आहे. म्हटलं सुरुवात गणपती बाप्पापासून करावी. सो आता इकडे थोडंसं बांधकाम सुरू आहे. मी आता तुम्हाला स्पॉटवरती गेल्यावरती दाखवते. तुम्ही बघू शकताय आता खूप मोठा पाऊस येईल आणि मला आता फटाफट मंदिरापर्यंत पोचावं लागेल. सो चला आता सगळा सेटअप आहे. छत्री तर आणली आहे, पण भिजण्याच्या आधी मी जाते पटपट. जय गजानन. तर मी फायनली आता गजानन महाराजांच्या मंदिरात आले आहे आणि आता ते मंदिर आपल्याला क्रिएट करायचं आहे. सो वॉचमॅन दादांची पण परमिशन घेतली. ॲक्च्युली आता बऱ्याच वर्षांनी म्हणजे आले मी इकडे. मागे एकदा मी केली होती पेंटिंग, मंदिराची केली होती, बाहेरच्या साईडने केली होती. सो म्हटलं चला आज परत काम सुरू केलं आहे आपला, तर गजाननाच्या साक्षीनेच सुरू करावं. तर आता एकंदरीत हा सगळा माझा संसार आहे. बॅगमध्ये अजून बघूत. हां, तर आता हा मी नवीन ट्रायपॉड घेतला होता, त्याचंही उद्घाटन होईल आज. सॉरी, ट्रायपॉड नाही, ते सारखं डोक्यात शूट म्हणून ट्रायपॉडच येत आहे. सो हे इजल घेतलं होतं ऑनलाईन. हे चांगलं आहे, म्हणजे मी एकदा घरी फक्त एकदा खोललं होतं. लाईक आता बघूत आपण कसा याचा आपल्याला अनुभव येतो. आणि बाकी ओव्हरऑल हा सेटअप आहे सगळा. चला तर मग आता फटाफट करून घेऊयात पेंटिंग. तर आता फायनली मी पहिल्यांदा ट्राय केलं, म्हणजे फक्त एकदा ओपन केलं होतं, आणलं होतं तेव्हा. सो आधी मला समजेच ना की कसं हे करायचं आहे. तर आता केलं आहे मी. ह्याला असे छोटे छोटे स्क्रू आहेत, त्याच्यामध्ये हे हँग होतं आणि हे नंतर काढायचं आणि सपोर्टर त्यांनी हा एक दिला आहे इथं. सो अभी चला मग आता गणपती बाप्पा मोरया करूयात. आणि आपले हा मी हँडमेड पेपर घेतला आहे, चित्रपट म्हणून वॉटर पेपर आहे. तर आता बघूयात कशी पेंटिंग होती. वो पेंटिंग बना रहे मंदिर. आज छुट्टी, आज स्कूल. कौन से स्कूल में हो? MNMC. अच्छा, तो अभी इधर कैसे आया अकेले? वो पापा का डब्बा देने आए थे, इसलिए सोचा जरा मंदिर में. गुड, ठीक है, चलो मैं कर लूँ मेरा काम. हाँ, करो ना. सगळं पेंटिंग बघायला आले. बहुत अच्छा पेंटिंग बना है. सीरियसली सामने देखकर वही लग रहा है कि हाँ यही बने. वो एक्चुअली बहुत दिन से काम शुरू कर रही हूँ ना अभी, तो सोचा कि गणेश जी का बना दूँ. अरे वाह, बहुत सुंदर है, बहुत अच्छा. थैंक यू.
सो गाईज फायनली कंप्लीट झाली आहे माझी पेंटिंग. आता म्हणजे अजून थोडासा डागटोड टाकला असता तर झालं असतं. पण आता तुम्ही बघू शकता वातावरण एवढं भयानक झालं आहे ना आणि खूप पाऊस येतो आहे. मला ॲक्च्युली कामच करता येत नव्हतं पावसात, तरी मी कसं बसं केलं. कारण एकदा आपण जो एक लोकेशन बसतो आणि एक स्केच बनवलेली असते तर आपल्याला उठता येत नाही. सो आता तुम्ही बघू शकता इथे खूप पाणी आलं आहे. मला ऑलरेडी खूप सर्दी आहे, त्यामुळे मी आता जे आहे तेवढंच काम थांबवलं आहे आणि आता मी घरी निघाले. थँक्स दादा, या दादानी खूप मदत केली. आता फायनली झाले माझी पेंटिंग आणि दादानी खूप मदत केली. वॉचमॅन दादा असतातच नेहमी बाहेर, पण पाऊस आला मग ते पण आले आत पेंटिंग होत होते. तर आता आज हे गणपतीचं मंदिर आपण केलं. खूप पाऊस असल्यामुळं मग बाहेर आउटडोअर मला समोरून करायचं होतं, पण मी क्रॉसमध्ये केलं आणि आता चाललं आहे घरी. हे महाराष्ट्र फ्रेंड्स, तर आता मी चालले घरी. खूप पाऊस आला आहे, घरून पण फोन यायला लागलेत. आता 5:30 वाजलेत. मी 1:30 वाजता आले होते सगळे कामं करून. 1:30 ते 1:45च्या आसपास आले होते. गजानन महाराजांचं मंदिर आहे, खूप छान. मी नेहमी इकडे येते. दादूची स्कूल आहे ही आपल्या, आणि कॅम्पस म्हणजे कॉलेज कॅम्पसमध्ये हे मंदिर आहे गजानन महाराजांचं. तर खूप शांती वाटते इकडं आलं ना की. म्हटलं आज खूप दिवसातून सुरू केलं आहे काम, तर पहिलं गणपती बाप्पाचं आणि गजानन महाराजांचं साक्षीने सुरू करावं. सो चला आता निघत नमस्कार करते अजून एकदा आणि निघते. आमचे गजानन महाराज आहेत आणि मी नेहमी जेव्हा पण मला आजी बाप्पांची आठवण येते तेव्हा मी येते इकडे. सो गाईज तुम्ही बघू शकता एवढा भयानक पाऊस आहे. माझी थोडी पेंटिंग पण भिजली. सो आता मी निघाले, आता जायचं आहे घरी.